आले कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. आरती, आता परत जर तो घरी आला ना तर आपण सरळ पोलीस कंप्लेंट करू त्याची. नाही, त्याचे बाबा कितीही मोठे असले ना तरी हल्ली मुलींवर जे अत्याचार होतात त्यामुळे पोलीस कोणाची हयगय करत नाहीत. त्याचं काय आहे वकिलीणबाई, अगदी कळकळीने त्यांची बाजू मांडताय असं पाहून जर माझीच सटकली ना तर तुम्हाला भारी पडेल. रेवती, मी कोर्टात ठणकावून सांगेन तुमचे सानेंशी कसे संबंध आहेत ते. आमच्यात ऑलरेडी खूप वाद आहेत. निदान त्यांची जमीन परत करून हा जमिनीवरचा तरी वाद मिटवावा असं मला वाटतं. हा वाद मिटवावा म्हणून की काळू सकपाळला घाबरून? सर, ती मुलगी सरळ सरळ माझे तुमच्याशी कसे संबंध आहेत असं बोलून गेली. बोलू दे ना, बोलू दे. सर, मला सांग, तसे आपले संबंध आहेत का? हा, राधा, खुश आहेस ना ग? हो, का? काय नाही, सहज. सहज? हो, सहज. नाही, मी सवय करून घेत होतो आणि तूही सवय करून घे. लग्नाआधी आणि लग्नानंतर आपण एकमेकांना हे असं विचारत राहायचं, काय ग, कशी आहेस, कसं वाटतंय तुला, बरी आहेस ना, काही हवंय का, आणू का काही तुला, असं काही. बरं बाबा, घेईन सवय करून. बस. राधा, काय झालंय? काही नाही. काय झालंय? काळजीत वाटतेस? काही नाही रे. अरे म्हणजे सासरी जाणार हे नक्की झाल्यावर प्रत्येक मुलीच्या मनात जी भावना दाटून येते ना, तीच भावना माझ्याही मनात दाटून आलीये. आणि म्हणूनच मला जरा अस्वस्थ वाटायला लागलंय. म्हणजे बघ ना, मी इतके दिवस ना स्वतःचाच विचार करत होते. ज्या मुलींची लग्न माझ्या समोर जमली आणि झाली सुद्धा, अशा मुलींचा ना मी हेवा करायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता माझंही लग्न जमलंय, त्यामुळे ना मला असं खूप खूप सुरक्षित वाटतंय.
राधा, हे बघ, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखानंतर दुःख हे येतच असतं. आपल्याही वाट्याला येईल. पण मी तुला एक वचन देतो, आपल्या वाट्याला जेवढं सुख येईल ते आपण दोघांनी वाटून घ्यायचं. पण दुःखाची मात्र तुला झळही लागून देणार नाही मी. का मी इतकी स्वार्थी वाटले का रे तुला? ए अगं वेडाबाई, मला असं नाही म्हणायचं. अरे, सुखात किंवा दुःखात आपण दोघेही एकमेकांचे समान वाटेकरी असू. चालेल. पण मला ना काळजी वाटते ती माझ्या माहेरच्या माणसांची. म्हणजे जसं माझं चांगलं झालं तसं त्यांचंही चांगलं होईल का रे? ऑफकोर्स होणार, त्यांचंही चांगलंच होणार राधा. हे बघ, तुझ्या आयुष्याला जसं अनपेक्षित वळण मिळालं तसंच त्यांच्याही आयुष्यात अनपेक्षित वळण नक्की येईल आणि त्यांनाही खूप सुख मिळेल, नक्कीच. हाय, तुमची पेपरमध्ये ऍड पाहिली आणि मी तुम्हाला भेटायला आले. हो, बरं झालं, वेळ न घालवता लवकरात लवकर आलात ते. मला काय वाटतं माहितीये, चांगल्या कामासाठी वेळ घालवायचा नाही, हो की नाही आरती मॅडम? एक सांगू का, तुम्ही प्लीज मला मॅडम वगैरे नका म्हणू. म्हणजे आपण दोघी सारख्याच एजच्या आहोत आणि मला असं वाटतं की समाजकार्यात कुणी कुणाचं मॅडम सर असू नये. असावीत ती जीवाला जीव देणारी माणसं, सहकारी. खरंच तुमचे विचार खूप छान आहेत हो. म्हणजे इथे येईपर्यंत मी खूप कॉन्शियस होते, पण तुम्हाला भेटल्यावर खूप बरं वाटलं मला. म्हणजे मी आजपर्यंत बऱ्याच एनजीओना जाऊन भेटले, त्यांना सांगितलं मला समाजकार्य करण्याची इच्छा आहे वगैरे, पण त्या लोकांमध्ये मला ना जास्त स्वार्थच जाणवला. पण तुम्ही तशा नाही आहात, म्हणजे तुम्ही खूप जेन्युइन वाटतं मला. आहेच मी. ऑफकोर्स. मी एक रिक्वेस्ट करू? ऑफकोर्स. तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारा ना, आरती. ओके आरती. हो, पण तुम्ही सुद्धा मला रेवतीच म्हणायचं. ओके रेवती. आय एम सॉरी, तू तुझं आडनाव सांगितलं होतंस फोनवर पण मी विसरले. काय म्हणालीस? रेवती. रेवती शेवंतबाई वैजापूरकर साने. थोडं विचित्र वाटलं ना? ऍक्च्युली मी माझ्या बापाचं नाव लावत नाही. मी विचारू शकते का की का लावत नाही? कशाला? मी सांगते ना. माझा बाप विद्याधर साने. माणसासारखा दिसणारा जनावर आहे हा माणूस. खूप मोठा उद्योगपती आहे तो, राजकारणी आहे. पैसा कमवण्यासाठी या माणसाने गरीब माणसांचे लचके तोडलेत, पण हे फारसं कोणाला माहिती नाहीये. त्यापैकीच आम्ही दोघी माईलेकी. ते कसं काय? माझ्याही कला केंद्रात नाचणारी बाई. हा, पण तिने तिची कधी आबरू विकली नाही. हा, पण या माणसाने तिला भुरळ घातली, लग्न करण्याचं आमिष दाखवलं आणि त्यातच त्यांचे संबंध आले आणि मी आईच्या पोटात वाढू लागले. जेव्हा त्याला ही गोष्ट कळली ना, तेव्हा त्याने आईच्या तोंडावर पैसे फेकून तो निघून गेला. पुढे आईने मला जन्म दिला. तिने एकटीने जिद्दीनेच मला लहानाची मोठी केली. तिने मला कला केंद्रासाठी तयार नाही केलं, माझं शिक्षण पूर्ण केलं. मला समजायला लागल्यापासून ना मी एकच निर्धार केला, मोठी झाल्यावर विद्याधर सानेकडून न्याय मिळवायचाच. मिळवलास? नाही, पूर्णपणे नाही अजून, पण तो मी मिळवणारच. मी स्वतःची DNA चाचणी करून हे कोर्टात सिद्ध केलंय की मी त्याचीच मुलगी आहे. काय?
मी आत्ता आले ती त्याच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मिळवण्यासाठी. रेवती, हो, प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेपर्यंतच मी साने आडनाव लावणार आहे, त्याच्यानंतर नाही. बापरे, तुम्ही दोघींनी खूप सहन केलं असेल ना? हो, खूप सहन केले आम्ही. ते हिंदीत म्हणे ना, खून के आंसू रोये हमने. पण आता त्याला रडवणार. त्याने पाय धरून माफी मागितली ना, तरी मी त्याला माफ करणार नाही. मी करते ते बरोबर आहे ना? असंच करायला हवं ना? हो. अरे, मी माझंच काय रडगाणं गातेय. आता मी तुमच्या प्रकल्पासाठी काय करणार आहे ना ते सांगते. हो. आरती, एक ग्लास पाणी मिळेल? आय एम सो सॉरी, मी विसरलेच. मी पाणी सुद्धा विचारलं नाही तुला. तू बस ना, मी तुझ्यासाठी कॉफी करून आणते. हं? बस बस. थोडं डिस्टर्ब करायचं होतं. नाही म्हणजे कामात असाल तर राहू दे. अरे नाही नाही, राहू दे कशाला. मला डिस्टर्ब करण्यासारखी गोष्ट राहू दे कशाला. नाहीतरी काय ना, हल्ली घरातला काय आणि बाहेरचा काय, जो कोणी माझ्याकडे येतो ना, मला डिस्टर्ब करायलाच येतो ना. सवय झाली मला आता त्याची. बोला. आरती जमीन परत करायचं म्हणतेय ना, मग ती घ्या ना परत. तसंही तिने जमीन परत करावी ही मागणी तुमचीच होती ना. माझी अशी मागणी जेव्हा होती तेव्हा त्या पेपर्सवर आरतीनी सह्या केल्या होत्या का? नव्हत्या ना. मग आत्ताच कशाला? अहो, बाळू सकपाळला घाबरून ती जमीन परत करते असं तुम्हाला का वाटतंय ना, ते मला खरंच कळत नाहीये. त्या बिचारीला बाळू सकपाळ नावाचा कोणी माणूस आहे हे सुद्धा माहित नाहीये. असं? अहो, आणि समजा माहित असलं पुरे पुरे त्या जमिनीच्या बाबतीत तुर्तास मला काहीही बोलायचं नाहीये. तेव्हा तुम्ही जाऊ शकता. हं? अजून एक बोलायचं होतं. अच्छा, म्हणजे अजून डिस्टर्ब करायचंय का? बरं, हा बोला बोला. पंढरपूरला जायचं म्हणते. अगं मग जा ना. नाहीतरी माझी परवानगी न घेता इथे तिथे जातेस ना तू. मग पंढरपूरला जायला माझी परवानगी कशाला हवी तुला? जा. तुमची परवानगी नाही मागत आहे. आपण दोघं जायचं म्हणते. सॉरी. नाही म्हणजे आपल्या कामातच देव असतो असा मानणारा माणूस आहे मी. त्यामुळे मी काही येणार नाही. तुला जायचं असेल ना तर खुशाल जा. रेवती विद्याधर सानेंची अनवरस मुलगी. आरती तू काय बोलतेस? म्हणजे अगं हे विद्याधर साने तुझ्या डॅडींचे खूप चांगले मित्र आहेत ना. मग तुझ्या डॅडींना ह्याबद्दल काहीच नाही माहिती? काही लोक ना छुपे रुस्तम असतात. ते अशा गोष्टी करतात ना की त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसाला सुद्धा काहीही कळू देत नाहीत. नाही, मला काय वाटतं माहितीये का, माझ्या डॅडींना त्यांची ही अशी लफडी माहिती नसणार. नाहीतर त्याशिवाय माझ्या डॅडींनी विद्याधर सानेंची सून होण्याचा प्रस्ताव माझ्या समोर ठेवला नसता.
नाही नाही आरती, तुला माहित नाहीये, ही नीच मार्गाने मोठी होणारी माणसं असतात ना, यांचे पर्सनल गुप्तहेर असतात. आपल्या मित्रांवर आणि शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी, त्यांचे कच्चे दुवे हेरण्यासाठी या गुप्तहेरांना अपॉइंट केलेलं असतं. म्हणजे वेळ प्रसंगी याच कच्च्या दुव्यांचा वापर करून समोरच्याला ट्रॅप करता येईल. तुझ्या बाबांना त्या सानेंच्या बस लफड्या. वैभव, हे बघ, या विषयावर आपलं भांडण होऊ शकतं. आरती, अरे हे बघ, ही सगळी लफडी माझ्या डॅडींना माहिती होती की नाही, किंवा हा विद्याधर साने किती खालच्या थराचा माणूस आहे, हा विषय नाहीये. विषय हा आहे की रेवती मला भेटली होती आणि तिने आपल्या अनाथाश्रमासाठी जमीन देण्याचं वचन दिलंय मला. तुला तुला कळत कसं अरे नाही? तुम्ही प्लीज भांडू नका ना. नाही नाही, एक मिनिट आरती. वैभव, प्लीज. आरती तू बोल. रेवती मला अत्यंत धाडसी मुलगी वाटली. तिच्या बोलण्यातून ना विद्याधर सानेंबद्दलची तिच्या मनात असलेली चीड सतत व्यक्त होत होती. बाय हुक और क्रूक ती तिचा हक्क परत मिळवणार, यात अजिबात शंका नाही. बरं मग? अरे मग काय वैभव, हे बघ, एकदा का तिने तिचा हक्क परत मिळवला ना, की आपल्याला अनाथाश्रमासाठी जमीन सुद्धा मिळेल. हो मिळेल ना. अनाथ आश्रमाच्या जागेबरोबर आपल्या पदरात वैमनस्याचं दानही पडेल. हे कळत नाही ना तुला आरती? वैमनस्याचं दान? हो. समजा त्या सानेंना रेवतीला जमीन द्यायला लागली तर त्यांचं नाक कापलं जाणार. मग ते गप्प बसणार आहेत का? ते रेवतीवर डूख धरून बसणार आणि तिच्या बरोबर आपणही भरडले जाऊ. अगं आरती, वैभव जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतंय मला. मला नाही वाटत. आणि अगदीच तसंच काही घडलं ना तर या प्रोजेक्टमधून माघार घेण्याची मुभा आहे तुम्हाला. विद्याधर सानेंविरुद्ध रेवती बरोबर मी लढा देईन. आरती आज डॅडीना भेटायला घरी गेली होती. काय? आश्चर्य आहे नाही? मला कळत नाही डॅडीने घरात कसं घेतलं तिला. अरे काही झालं तरी वडील आहेत तर तिचे. हे तू बोलतेस? हो, ऍक्च्युली मलाच कळत नाहीये मी काय बोलते ते. मला काय वाटतं माहितीये, ती जमिनी संदर्भात त्यांना भेटायला गेली असणार म्हणून त्यांनी घरात घेतली तिला. नाहीतर डॅडींनी तर बाहेरच्या बाहेरच तिला हकलवली असती. मलाही तसंच वाटतंय. आरतीला फोन करून अंदाज घेऊया का? कसला अंदाज? असं काय करते, आरती घरी गेल्यावर तिच्याशी ते बरे वागले का याचा अंदाज घेऊया. नाही समज तिच्याशी ते छान वागले असतील तर आपल्याला घरी जायला काय हरकत आहे? रणजित, अरे आपण तुझ्या घरी जाऊन काय करणार आहोत? रेणुका, आपण घरी गेलो आणि डॅडींची माफी मागितली तर त्यांचा अहंकार सुखावेल आणि कदाचित ते माफ करू शकतील का? तुम्ही आता जाऊ नका, इथेच राहा असं सांगतायत का? ह्या सगळ्याचा अंदाज घेऊया ना. आता तुझं बोलणं ना एखाद्या हताश आणि हतबल माणसासारखं आहे. म्हणजे तू जे काय बोलला ना त्याचा फील असा येत होता की रणजित,
दादाचा फोन येतोय, काय सांगू? काय सांगणार? अरे असं किती दिवस आपण टाळणार आहोत त्याला? आता पैशाची गरज आहे त्याला. घरासाठी कर्ज काढले त्याने, त्याचे हप्ते थकलेत. काय करायचं मला सुचतच नाही. तुझा दादा, आपल्या घराचा मालक, दूधवाला, किराणावाला, या सगळ्यांना आज पैसे देतो, उद्या पैसे देतो सांगत तारखा देतोय. ही सगळी तर रोज दिसणारी भेटणारी मंडळी आहे. त्या व्यतिरिक्त धंद्यासाठी म्हणून लाख लाख रुपये व्याजावर घेतलेत ती माणसं वेगळीच. डॉक्टर भिसे, मोडक तुमचे मित्र ना? होते. आता त्याचे आणि माझे कोणत्याही प्रकारचे हितसंबंध राहिलेले नाही. मग आता माझं काम कसं होणार? कोणतं काम? तुम्ही मध्यस्थी करून मोडकांकडून आमची जमीन मिळवून द्या, आणि ते जमणार नसेल तर पैसे तरी द्या म्हणाव. कारण आता त्यांना त्रास देण्याचा आम्हाला बी कंटाळा आलाय. नाही, पण माझी कितीही इच्छा असली तरी सुद्धा मी मध्यस्थी करून तुम्हाला न्याय नाही मिळवून देऊ शकत.